विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर चौकने लॉन्च केलेल्या विजय बॅचमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये आज पोहोचलेलो आहोत. ओके. सो बघा, आज आपण काय करणार आहोत, आज आहे आपलं प्रॅक्टिस सेशन. ऑलरेडी सगळे टॉपिक्स होते, जे सगळे कॉन्सेप्ट्स होते, जे सगळे फॉर्म्युलाज होते, ते ऑलरेडी मी सर्व कव्हर केलेले आहेत व्हिडिओ लेक्चरमध्ये. पण हा एक सेपरेट लेक्चर मी तुमच्यासाठी बनवत आहे, ज्यामध्ये आपण फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत जेवढे सगळे न्यू टॉपिक्स आपण लर्न केले, आज आपण त्या लर्न केलेल्या टॉपिक्सला प्रॅक्टिस करणार, जेणेकरून आपले ते फॉर्म्युलाज अजून छान लक्षात राहतील. काही सिलेक्टेड क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी तुमच्या टेक्स्टबुकमधून, काही अनसॉल्व्ड एक्झाम्पल एक्सरसाइजमधले म्हणा, किंवा मग काही मिसलेनियसमधले पण आपण एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो सर्वांनी माझ्यासोबत ह्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही काय करायचंय माहिती आहे का? मी क्वेश्चन आता हा बघा, हा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला बोर्डवर, स्क्रीनला पॉज करायचं, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं. जर कुठे अडकलात तर मग व्हिडिओ बघा, आणि शेवटला तुमचा आन्सर आल्यावर तरी सुद्धा माझा व्हिडिओ बघा, म्हणजे मी कोणती मेथड वापरून सॉल्व्ह करतोय हे तुम्हाला कळून जाईल. ओके. आता आपण क्वेश्चनकडे वळूयात. इफ ए बी वेक्टर इज 2i मायनस 4j प्लस 7k अँड इनिशियल पॉइंट इज 150 देन द टर्मिनल पॉइंट. अच्छा, म्हणजे आपल्याला बी वेक्टर काढायचं आहे. ओके. सगळ्यात अगोदर बघा, ए वेक्टर मी लिहून घेणार. ए वेक्टरची व्हॅल्यू आली i प्लस 5j प्लस 0k. ओके, हे कळालं. आपल्याला बी वेक्टर काढायचं आहे, बरोबर. सो मी मी थोड्या वेळासाठी अज्युम करतो की बी वेक्टरची व्हॅल्यू आहे xi प्लस yj प्लस झेड मी अशी अज्युम करू शकतो ना, एक्स वाय झेड. जेव्हाही आपल्याला एखादे अननोन व्हेरिएबल काढायचं असतं, आपण एक्स वाय झेड म्हणतो. मला सांगा, ए बी वेक्टरची व्हॅल्यू काय असते? ए बी वेक्टर असते पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. दोन वेक्टरला सबट्रॅक्ट कसं करतात ते तुम्हाला माहिती आहे. आय कॅप सोबत आय कॅप सबट्रॅक्ट होईल. सो हे किती येणार? एक्स मायनस वन आय कॅप प्लस, आता इकडे जे कॅपची व्हॅल्यू काय आहे? वाय मायनस फाय, कारण बी वेक्टर मायनस ए वेक्टर करतो. सो वाय मायनस फाय जे के कॅपला काय येणार? झेड मायनस 0 सो याला अजून आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूयात बघा. सो हे फायनल आता हे किती आलं? एक्स मायनस वन आय प्लस वाय मायनस फाय जे प्लस झेड के हे झाली आपली व्हॅल्यू. क्वेश्चनमध्ये त्यांनी त्याला कशाच्या इक्वल दिलंय? क्वेश्चनमध्ये ते इक्वल दिलं आहे 2i मायनस 4j प्लस 7k याच्या इक्वल क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. ओके. आता आपल्याला दोन वेक्टर इक्वेट करायचे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे दोन दिलेले वेक्टर इक्वल आहेत. दोन वेक्टर इक्वल केव्हा असतात? जेव्हा आय ची व्हॅल्यू आय सोबत इक्वल असेल. सो इकडे आय ची व्हॅल्यू काय आहे? एक्स मायनस वन. याला कशाचे इक्वेट करावे लागेल? ह्या साईडच्या आय च्या व्हॅल्यू सोबत. ही व्हॅल्यू किती आहे? 2. आता मायनस वनला तिकडे शिफ्ट केलं तर एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्सची व्हॅल्यू आली 3. आता बघा, इकडे वाय मायनस फाय आहे, या साईडला जे ची व्हॅल्यू काय आहे? मायनस 4. सो याला मायनस 4ला तिकडे शिफ्ट करावं लागेल. सो वायची व्हॅल्यू काय आली? मायनस 4 प्लस 5, याची व्हॅल्यू आली 1. सो वायची व्हॅल्यू किती आली? 1. आता इकडे बघा, ची व्हॅल्यू काय आहे? लेफ्ट साईडला झेड इक्वल टू, राईट साईडला ची व्हॅल्यू काय आहे? 7. सो झेडची व्हॅल्यू काय आली? 7. आपल्याला काय काढायचं होतं? आपल्याला काढायचं होतं बी वेक्टर. त्याची व्हॅल्यू किती होती? एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. पण आता आपण एक्स वाय झेडची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. सो एक्सची त्याची बी वेक्टर किती येणार? 3i प्लस जे प्लस 7k. ओके. सो हे झालं तुमचं बी वेक्टर. सो अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं हे सोल्युशन झालं. ह्याच्यामध्ये काय रिमेंबर करायचं आहे? फक्त ए बी वेक्टर असतो पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. ओके. हे तुम्हाला रिमेंबर करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 12 तुमच्या स्क्रीनवरती आहे. चला, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. सो गाईज बघा, क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? इफ द वेक्टर 2i मायनस qj प्लस 3k. ओके. क्यू एक अननोन व्हेरिएबल दिलेला आहे आपल्याला, अँड 4i मायनस 5j प्लस 6k आर कोलिनियर. ओके. देन द व्हॅल्यू ऑफ क्यू. बघा, त्यांनी काय दिलेलं आहे? वेक्टर काय दिलेले आहेत आपल्याला? वेक्टर काय दिलेले आहेत? वेक्टर दिलेले आहेत बाळांनो, कोलिनियर. आणि आठवा, जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट लर्न करत होतो, क्रॉस प्रोडक्ट टॉपिक शिकत असताना मी सांगितलं होतं, जर वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांच्या क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू कशी येणार? क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू येणार 0. सो बस, आता आपल्याला जे दोन वेक्टर दिले आहेत त्यांना अज्युम करायचं की पहिलंवालं वेक्टर ए वेक्टर आहे, दुसरंवालं वेक्टर बी वेक्टर आहे, आणि त्यांचं फक्त आता आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, जर कोलिनियर शब्द दिसला तर क्रॉस प्रोडक्ट काढायचं. कधी पण कोप्लानर शब्द जर दिसला तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचं. ओके. सो याचं व्हॅल्यू काय येणार? 2 मायनस क्यू 3. इथं व्हॅल्यू किती येणार? 4
-5 आता फक्त आपल्याला याचा क्रॉस प्रॉडक्ट काढायचं आहे, जे आपल्याला इक्वेट करावं लागेल 0च्या. 0च्या इक्वेट का केलं? कारण सर ते कसं आहे, कोलिनियर आहे. जर हा क्वेशन बोर्ड एक्झाममध्ये आला, तर त्याला मेन्शन करायचं की इक्वल टू 0 का केलं? कारण सांगायचं की सर ते एका पॉइंटमध्ये लाय करतायत. सर त्यांचं अँगल 0 होऊन जाणार आणि sin 0ची व्हॅल्यू 0 म्हणून क्रॉस प्रॉडक्ट 0. सो आता आयकॅप सोबत बघा कसं सॉल्व्ह करणार याला. याला सॉल्व्ह होणार -6q + 15 मायनस जे कॅप इंटू 6 इंटू 2 इज 12 4 - 3 0 बघा हे झालं 0k. के कॅप सोबत काय आलं? के कॅप सोबत आलं 5 इंटू 2 इज -10 प्लस 4q इज इक्वल टू 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. कारण ते हे आहे ना, काय आहे ते कोलिनियर आहे, त्यामुळे ते इक्वल कशाचे येईल? 0च्या. त्यामुळे त्याला मी 0ला असं लिहिलं. आता जसं पूर्वीसारखं परत तेच करायचं. 2 वेक्टर इक्वल आहेत म्हणजे त्यांचे आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे कोएफिशियंट इक्वल असतील. म्हणजे -6q + 15 हा झाला आय कॅपचा कोएफिशियंट. इकडे आय कॅपचा कोएफिशियंट काय आहे? 0. त्याला इक्वल टू 0 करायचं. म्हणजे 6q व्हॅल्यू कशाची इक्वल आली? 15ची. ची व्हॅल्यू काय झाली? 5/2. ची व्हॅल्यू काय आली? 5/2. पण तुम्ही म्हणाल सर के कॅपमध्ये पण ची व्हॅल्यू आहे. सो तिकडे पण चेक करा. -10 + 4q ची व्हॅल्यू कशाच्या इक्वेट करावी लागेल? 0च्या इक्वेट करावी लागेल. म्हणजे 4q ची व्हॅल्यू किती आली? 10. म्हणजे ची व्हॅल्यू परत काय आली? 5/2. म्हणजे ची फायनल व्हॅल्यू काय आहे? 5/2. जेव्हा ची व्हॅल्यू असेल तेव्हा दिलेला वेक्टर कोलिनियर आहे. सो अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चनला सामोरे जायचं आहे. बघा प्रत्येक क्वेश्चनमध्ये नवीन टॉपिक काही येणार नाहीये. क्वेश्चन रिपीटेड येतात. जेव्हा कुठे तुम्हाला दिसेल की क्वेश्चनमध्ये कोलिनियर मेन्शन आहे, तर क्रॉस प्रॉडक्ट 0 करायचं. जेव्हा कुठे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसलं की कोप्लानर आहे, तर त्याचं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 करायचं. जेव्हा कुठे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसलं परपेंडिक्युलर आहे, तर त्याचं डॉट प्रॉडक्ट 0 करायचं. सो हे 3-4 बेसिक फॉर्म्युलेज आहेत. हे बेसिक फॉर्म्युल्याचाच फक्त तुम्ही वापर करायचा आहे. माझ्या सीईटी प्रिपरेशन करत असताना मी फक्त हे फॉर्म्युला आणि ह्या स्पेशल केस लक्षात ठेवल्या होत्या आणि माझ्या सीईटीच्या पेपरमध्ये या टॉपिकवरतीच क्वेश्चन आला होता, ज्याला मी इझिली सॉल्व्ह करू शकलो होतो. या शॉर्ट ट्रिकच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. याला तुम्ही शॉर्ट ट्रिक म्हणा, फॉर्म्युला म्हणा, बट यू शुड रिमेंबर. ओके. सो आता नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चनकडे आपण जाऊयात. बघा मी एका टाइपचे क्वेश्चन नाही कव्हर करत आहे. जितके व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स मला कव्हर करता येतील की नाही, तेवढे मी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करतोय. कारण सेम क्वेश्चन करायला ते एक डॉन्की वर्क आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा तुम्ही सर्वांनी काय दिलेलं आहे. स्क्रीनला पॉज करायचंय. मी सुद्धा क्वेश्चन फर्स्ट टाइम रीड करतोय. बघूयात, रीड करूयात. फाइंड u.v सॉरी. फाइंड u.v इफ मॅग्निट्यूड ऑफ u इज 2. ओके. त्यांनी काय दिलेलं आहे? मॅग्निट्यूड ऑफ u इज 2, मॅग्निट्यूड ऑफ v इज 5 अँड मॅग्निट्यूड ऑफ u क्रॉस v म्हणजे u आणि 2 वेक्टर आहे, त्यांचे क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड 8 दिलेलं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? u.v आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आता येतं हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी थोडंसं डोकं लावावं लागेल. थोडंसं, जास्त नाही. जास्त डोक्यावर त्रास द्यायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे? u.v 8वा डॉट प्रोडक्टचा मी काय फॉर्म्युला सांगितला होता? मॅग्निट्यूड ऑफ u इंटू मॅग्निट्यूड ऑफ v इंटू कॉस थिटा. मॅग्निट्यूड ऑफ u ची व्हॅल्यू किती दिलेली आहे क्वेश्चनमध्ये? 2. मॅग्निट्यूड ऑफ v ची व्हॅल्यू किती दिली आहे क्वेश्चनमध्ये? 5 इंटू कॉस थिटा. अरे बापरे, क्वेश्चनमध्ये तर कॉस थिटा दिलेलाच नाहीये. आभाळ कोसळलं माझ्यावर, आता मी काय करणार? असं करायचं नाहीये. थोडंसं लॉजिक लावा. त्यांनी तुम्हाला अजून एक दिलेलं आहे. u क्रॉस v ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. सो आता आपण थोडंसं डोकं लावून बघू की क्रॉस प्रोडक्टची त्यांनी व्हॅल्यू का दिली आहे बुवा आपल्याला. त्याच्यातून नेमकं त्यांना सिद्ध काय करायचं आहे. सो बघा मला सांगा u क्रॉस v ची. अरे बापरे, एवढं जाडं. हे डिजिटल पेनचं काय होतं माहिती का? कधी पण साईज कमी जास्त होते आणि मी जे सॉफ्टवेअर वापरतो ते मायक्रोसॉफ्टचं आहे. त्यामुळे ते जरा व्यवस्थित चालायला जीव घेतो माझा. u क्रॉस v ची व्हॅल्यू काय असते सर? सर u क्रॉस v ची तुम्ही सांगितले होते मॅग्निट्यूड ऑफ u इंटू मॅग्निट्यूड ऑफ v इंटू साइन थिटा. ओके सर. सर क्वेश्चनमध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 8. याची व्हॅल्यू दिलेली आहे 8. मॅग्निट्यूड ऑफ u ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. 2 मॅग्निट्यूड ऑफ v ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. सर साइन थिटा दिलेलं नाहीये आपल्याला. म्हणजे इथं फक्त एकच अननोन आहे आपल्यासाठी, साइन थिटा. सो आपण साइन थिटा काढू शकतो का? हो सर. साइन थिटाची व्हॅल्यू काय आली? 8/10 सर. म्हणजे त्याला सर मी 4/5 पण म्हणू शकतो का? हो सर. म्हणजे आपण जेव्हा ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं, जेव्हा क्रॉस प्रोडक्ट जे दिलं होतं, त्याचा जेव्हा मी फॉर्म्युला लिहून व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, तर मला कळालं साइन थिटाची व्हॅल्यू आली 4/5.
पण आपल्याला काय काढायचं आहे डॉट प्रॉडक्ट आणि डॉट प्रॉडक्ट काढताना आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू माहीत नाहीये. अरे, अरे डोकं लावा, डोकं लावा. पण आपल्याला साइन थिटा कळालं का? मग मला सांगा जर तुम्हाला साइन थिटा माहीत असेल तर तुम्ही कॉस थिटा नाही काढू शकत का? सर, सर तुम्ही आता खूप आम्हाला हलक्यात घेताय. सर आम्ही तुमच्या ट्रिग्नोमेट्रीचे व्हिडिओ बघितलेत. आम्हाला माहिती आहे सर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 असते सर. इकडून आपल्याला कळालं कॉस थिटाची व्हॅल्यू होते √1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग जेव्हा तुम्ही इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार 1 मायनस 4/5 द होल स्क्वेअर, तेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू येणार 3/5. आता ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. म्हणजे सर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिली नव्हती, पण त्यांनी आपल्याला अजून एक रिलेशन दिलं होतं, की क्रॉस प्रॉडक्टची व्हॅल्यू इक्वल आहे 8. म्हणजे काय आपण क्रॉस प्रॉडक्टचं इक्वेट करून आपण साइन थिटा काढलं आणि मग कॉस थिटा काढलं. ओके. सो हे झालं 3/5. आता बघा हा फाय कॅन्सल झाला एक दुसऱ्यांना. सो फायनल आन्सर आलं तुमचं 6. सो फायनल आन्सर किती आलं? 6 आलं. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला डॉट प्रॉडक्ट दिलेलं असेल, क्रॉस प्रॉडक्ट काढायचं आहे, सो अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. याच्यामध्ये बघा पार्ट बी, मी इथं हायलाइट करतोय ब्लॅक कलरनी. हा पार्ट बी जो आहे, हा तुम्ही सोडवायचा आहे. आता यामध्ये उलटं आहे. तुम्हाला डॉट प्रॉडक्ट दिलेला आहे, क्रॉस प्रॉडक्ट काढायचा आहे. सो याच्यामध्ये आता डोकं लावायचं की काय कसं करायचंय. मी तुम्हाला जनरल मेथड सांगून दिली बघा. हा आहे सोल्युशन. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, काढला असेल स्क्रीनशॉट. नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. हा तुमच्या एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे. फाइंड द एरिया ऑफ अ पॅरलोग्राम हुज ॲडजसेंट साइड्स आर द वेक्टर ए आणि बी. आता मी मॅक्झिमम जेवढे टॉपिकवरचे MCQ मला घेता येतील ना, मी हे क्वेश्चन्स घेतोय. पण हे जे क्वेश्चन्स आपण लर्न करतोय किंवा हे जे क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करतोय, हे फक्त बोर्डापुरतं नाहीये, CET पण आहे. CET पण हेच क्वेश्चन येतात. मला एक कळत नाही स्टुडंटला असं का वाटतं, की बोर्ड आणि CETचं प्रिपरेशन वेगळं आहे. यांना असं वाटतं, की बोर्डाचं प्रिपरेशन म्हणजे नॉर्थला जायचं, CETची प्रिपरेशन म्हणजे साऊथला जायचं. म्हणजे दोघं अँटी पॅरलल आहेत, 180 डिग्री. असं नाहीये बाळांनो. जे बोर्डासाठी करतात ना तुम्ही अभ्यास, तो CETचा पण तोच अभ्यास आहे. जर तुम्ही बोर्डाला व्यवस्थित केलं, तर CETचं पण व्यवस्थित होऊन जाणार. पण जर बोर्डामध्येच तुम्ही माती खाल्ली, तर मग CETमध्ये खाण्यासाठी काही उरणारच नाही. आता या टॉपिकला सॉल्व्ह करण्यासाठी जो कॉन्सेप्ट लागत होता, तो आपण क्रॉस प्रॉडक्टमध्ये शिकलो होतो, बरोबर? एरिया ऑफ अ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय असतो? क्रॉस प्रॉडक्ट ऑफ A क्रॉस Bचं मॅग्निट्यूड. तर A क्रॉस B वेक्टर काढा. काढा म्हणजे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, ठीक आहे? आय कॅप, जे कॅप, के कॅप. कोणाला हा तर प्रॉब्लेम नाही ना सर, हा फॉर्म्युला कुठून आला? क्रॉस प्रॉडक्टचा व्हिडिओ बघून घ्या. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं एरिया ऑफ अ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे. इथं इथं व्हॅल्यू आली 2 -2 1, इथे आली 1, इथे आली -3, इथे आली -3. आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला आता याचं मॅग्निट्यूड काढावं लागेल. सो मॅग्निट्यूडची व्हॅल्यू बघा किती आली. आय कॅप इंटू -2 इंटू -3 इज 6. मायनस मायनस झालं प्लस. सो हे झालं 6 + 3 मायनस जे कॅप इंटू 2 इंटू -3 इज -6. हे झालं -1 प्लस के कॅप मध्ये काय आलं 2 इंटू -3 इज -6. हे झालं +2. सो आता बघा 6 + 3 ची व्हॅल्यू आली 9. सो हे झालं 9 आय कॅप. -6 -1 झालं -7. सो मायनस ऑफ मायनस हे झालं +7. सो हे झालं +7 जे कॅप प्लस -6 + 2 ची व्हॅल्यू झाली -4 के कॅप. ओके. सो फायनल वेक्टर तुमचं काय आलं 9 आय कॅप प्लस 7 जे कॅप -4 के कॅप. हे वेक्टर तुम्हाला आलं. पण तुम्ही म्हणाल सर एरिया तर एक व्हॅल्यू काढायची ना. अरे बाबा ना याचं मॅग्निट्यूड तर घ्या. याचा मॅग्निट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट तर करा. मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती येणार 9 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस -4 द होल स्क्वेअर. याची जी काही व्हॅल्यू येईल ती तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करा. ते असेल ते झालं त्याचं एरिया. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. मी काय एक्झॅक्ट व्हॅल्यू आता सांगत बसणार नाहीये. मेथड कळाली पाहिजे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करून घ्यायचंय बरं का. मी सोडून दिलं म्हणून तुम्ही पण सोडून द्यायचं नाहीये. पेपर तुम्हाला द्यायचंय, मला नाही. ठीक आहे. सो हा होता टॉपिक. अजून क्वेश्चन आहेत का आपल्याकडे? ओके. सो क्वेश्चन नंबर 7 पण बघा. आता इकडे काय म्हटलेलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टायसेस ABCD. आता स्टुडंटला माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे, बघा व्हिडिओला पॉज करा आणि फॉर्म्युला लिहा.
फॉर्म्युला काय आहे 1/6 इंटू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ABC. पण सर इकडे 4 व्हर्टायसेस दिले आहेत ABCD, मग कोणतं घ्यायचं? जर तुम्हाला 4 व्हर्टायसेस दिले आहेत तर सगळ्यात अगोदर तुम्ही AB काढा. AB काय असते? पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. नंतर तुम्ही AC काढा. AC काय असते सर? पोझिशन वेक्टर ऑफ C मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. नंतर तुम्ही काढा AD. AD ची व्हॅल्यू काय असते? पोझिशन वेक्टर ऑफ D मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. वाजले आहेत रात्रीचे 12:03 आणि मला शेगावची कचोरी खायची इच्छा होते. बापरे! हे अभ्यास तुम्हाला शिकवता मदतात मला कसल्याच काय क्रेव्हिंग येत आहेत. डोळा जाऊ द्या काही नाही. ठीक आहे. सो AD काढून घ्या. AD ची व्हॅल्यू आली D वेक्टर मायनस A वेक्टर. आता तुम्ही काय करा AB, AC, AD यांचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा. त्याला डिव्हाइड बाय 6 करा. हे असेल तुमचं व्हॉल्यूम. आता तुम्ही सॉल्व्ह करून नाही देते का सर? नाही, मी सॉल्व्ह करून देत नाहीये. मी फक्त मेथड सांगत आहो. तुम्हाला क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करावे लागेल आणि ही मेथड लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्हाला 4 व्हर्टायसेस दिलेले असतील आणि व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन विचारलं असेल तर AB काढायचं, AC कॅल्क्युलेट करायचं, AD वेक्टर कॅल्क्युलेट करायचं आणि मग ते 3 वेक्टर जे तुम्हाला मिळाले आहेत त्याचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचं. बरोबर? सो स्टुडंट काय करतात? वेगळी मेथड वापरतात. ही स्टँडर्ड मेथड आहे. याच्याने कधीच प्रश्न चुकणार नाही. AB वेक्टर काय असतो? पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. याला म्हणा A वेक्टर, याला म्हणा B वेक्टर, याला म्हणा C वेक्टर, याला म्हणा D वेक्टर. अशा प्रकारे तुम्ही ABCDचा वापर करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. बरोबर? ओके. सो अजून आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत का? सर क्वेश्चन्सची कमी नाहीये. ओके. क्वेश्चन नंबर 9. आता हा क्वेश्चन कमीत कमी 4 ते 5 वेळा आला बोर्ड एक्झाममध्ये. बोर्ड एक्झाममध्ये प्रूव्ह दॅटसाठी हा प्रश्न आला होता. आता हा क्वेश्चन आपण इकडे सॉल्व्ह करणार आहोत. इफ कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गामा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए लाईन, देन द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामा. आयला असा कसा प्रश्न आला? पोरं बघून म्हणतील, ओ सर हे काय बरोबर नाही सर, असं कसं प्रश्न आला? अरे बाबा ती CET सेल आहे, काही प्रश्न विचारेन. त्यांनी काही प्रश्न विचारू दे, पण तुम्ही म्हणायचं मी विजय बॅचचा स्टुडंट आहे. अरे आण कोणता कॉन्सेप्ट आणतो माझ्यासमोर, त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन आम्हाला यश सरांनी शिकवलंय. एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे. बघा, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामा डायरेक्शन कोसाइन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये रिलेशन काय असतं रे? कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू काय असते? 1. हे तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हे तर उद्या जर तुम्हाला लग्न झालं आणि उद्या लग्नानंतर तुम्हाला बायकोने विचारलं की काय हो नवरे बुवा तुम्हाला काय येतं? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे बघ कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला मला माहित आहे. मग त्यांनी साइन स्क्वेअर अल्फा विचारलाय. पण आता ती म्हणेन, "अहो, क्वेशनमध्ये तर कॉस स्क्वेअर अल्फा फॉर्म्युलामध्ये तर कॉस स्क्वेअर अल्फा दिलाय. आपण साइन स्क्वेअर अल्फा कसं काढायचं?" तिला टेन्शन आलं. ती एकदम घाबरली. म्हणजे तुमची बायको घाबरली. मग तुम्ही तिला म्हणायचं, "बेगम 7 7 फेरे आपण सोबत घेतलेत. तुझ्या हर प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देईल." मग बघा तिला सांगायचं की साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 1 असते. हा तर बेसिक फॉर्म्युला आहे. मग कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू किती असेल? 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. मग कॉस स्क्वेअर बीटाची व्हॅल्यू काय असेल? कॉस स्क्वेअर बीटाची व्हॅल्यू असेल 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा. कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू काय असेल? 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा. मी काय केलं बाबांनो, फक्त जिथं अल्फा होता तिथं बीटा सबस्टिट्यूट केला, जिथं बीटा होता तिथं गामा सबस्टिट्यूट केला. हा खूप इझी क्वेश्चन आहे. JEE मेन्समध्ये पण आलेला आहे. तुम्हाला कॉस स्क्वेअर अल्फाचं रिलेशन माहिती आहे, तुम्हाला साइन स्क्वेअरचं रिलेशन काढायचं आहे. पण आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू असते 1. मग आता बघा हा जो कॉस स्क्वेअर अल्फा आहे, आता या फॉर्म्युलाच्या हिशोबात हा जो कॉस स्क्वेअर अल्फा आहे याला मी 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा लिहू शकतो का? हो सर, तुम्ही लिहू शकतात. प्लस हा जो कॉस स्क्वेअर बीटा आहे याला मी 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा लिहू शकतो का? हो सर, तुम्ही तर काही लिहू शकतात. तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे. बरोबर आहे. कॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यूला मी 1 मायनस साइन स्क्वेअर गामा लिहू शकतो का? परत सर लिहू शकतात. तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे. इक्वल टू काय आलं? इक्वल टू आलं 1. आता बघा 1 प्लस 1 प्लस 1 हे झालं 3. 3 मायनस आता हे साइन स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर बीटा मायनस साइन स्क्वेअर गामा इज इक्वल टू की व्हॅल्यू किती आली? इक्वल टू व्हॅल्यू आली 1च्या. आता आपण काय करू? आता आपल्याला कसे हवेत? सगळे प्लसमध्ये हवेत ना, त्यामुळे आपण तिकडे शिफ्ट करू. सो 3 मायनस 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा
प्लस साइन स्क्वेअर गामा. सो साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामाची किती व्हॅल्यू आली? 3 - 1. सो त्याची व्हॅल्यू काय आली? 2. हा रिलेशन तुम्ही डायरेक्टली लक्षात पण ठेवू शकतात, माहिती का? हा जसा फॉर्म्युला तुम्ही रिमेंबर केलाय, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल टू 1, तसंच साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामा इक्वल टू 1 हे रिलेशन पण जर तुम्ही तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये लिहिलं तर ते बरं पडेल. ठीक आहे, हे डेरिव्हेशन तुम्हाला कळालं असेल. हे डेरिव्हेशन जर नसेल कळालं तर व्हिडिओला एकदा पुन्हा रिवाइंड करून बघा. मी नेहमी टॉपिक शिकवताना नवरा बायकोच्या कॉन्सेप्टने शिकवतो, कारण आजकालच्या पिढीच्या मुलाच्या डोक्यामध्ये तेच चाललेलं असते, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. म्हणून मला टॉपिक शिकवायला सोपं जातं. मी त्याच्या रिलेटेड क्वेश्चन शिकवतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण वापरला, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. ठीक आहे, आता मी जास्त ह्या एकाच क्वेश्चनवरती वेळ नाही घालवणार. आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती येऊयात. आता जो नेक्स्ट क्वेश्चन पण मी घेतलेला आहे ना, हा 5 ते 6 वेळा बोर्ड एक्झाममध्ये आलेला आहे. कधी-कधी पी-वाय-क्यू उचलून बघा बोर्ड एक्झामचे. मी जितके टॉपिक्स घेतो ना, सगळे बोर्ड एक्झाममध्ये आलेले आहेत. ठीक आहे. कारण मी जेव्हा एखादा टॉपिक तुम्हाला शिकवतो ना, जेव्हा मी एखाद्या टॉपिकचे नोट्स तयार करतो, तर त्या अगोदर रिसर्च केली जाते, की तो टॉपिक सीईटीमध्ये किती वेटेजचा आहे, बोर्डमध्ये किती वेटेजचा आहे, कोणत्या टाइप ऑफ क्वेश्चन्स येत आहेत. मगच ते क्वेश्चन सिलेक्ट केले जातात. असं उठलं, कोणताही क्वेश्चन कॉपी पेस्ट केला पीपीटीमध्ये आणि तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला, असं केलं जात नाही. यश नेमाडे नेहमी सिस्टमॅटिक मेथडनेच कामं करतो. भलेही तो 2 कामं कमी करेन. इतरांसारख्या दिवसाला मी 10 व्हिडिओ अपलोड नाही करणार एका टॉपिकवर. एकच करेन. पण तो एक व्हिडिओ पण असा असतो, की बाप आहे तो व्हिडिओ सगळ्यांचा. पॉवरफुल व्हिडिओ आहे. तर एका व्हिडिओमध्ये सगळे कॉन्सेप्ट कव्हर होऊन जाणार. आणि मला गॅरंटी आहे, की माझे स्टुडंट जो या व्हिडिओला बघतील, त्यांचे सगळ्यांचे टॉपिक व्यवस्थित क्लिअर होतील. कारण एवढे ईझी वेमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड 1. इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर, अझ्युम करा की 2 वेक्टर आहे, ए बी वेक्टर, ए वेक्टर आणि बी वेक्टर. सम म्हणजे ए वेक्टर प्लस बी वेक्टर. इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर म्हणजे ह्या दोघांचा समचा इक्वल कसा आहे? इक्वल टू 1 आहे. इक्वल टू 1 आहे म्हणजे ते युनिट वेक्टर आहे. देन द मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स म्हणजे आपल्याला ए वेक्टर मायनस बी वेक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. पण सर ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल टू 1 दिलेला आहे. आता जर तुम्ही रिमेंबर केलं असेल तर असे क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करायचो बघा. आता आपण काय करू, दोघं साईडला स्क्वेअर करू. सो हे काय झालं, ए वेक्टर प्लस बी वेक्टर द होल स्क्वेअर. सो याचं किती आलं, मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 1, कारण 1चा स्क्वेअर असतं 1. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय, सम ऑफ 2 युनिट वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए पण 1 आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ बी पण 1 आहे, कारण दोघंही युनिट वेक्टर क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. मग मी याच्या जागेवरती 1 टाकलं, याच्या जागेवर पण 1 सबस्टिट्यूट केलं. प्लस 2 ए डॉट बी इज इक्वल टू 1. सो हे 1 कॅन्सल झालं. सो ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आली? ए डॉट बी ची व्हॅल्यू आली -1/2. आता तुम्ही म्हणाल सर ए डॉट बी व्हॅल्यू काढायची गरज काय होती? त्याने तर मॅग्निट्यूडचा डिफरन्स विचारलाय. मग मॅग्निट्यूडचा डिफरन्स विचारलाय की नाही, आता आपण काय करू बघा, याला पण आपण परत थोड्या वेळासाठी स्क्वेअर करू. सो याचा फॉर्म्युला किती येणार, मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर मायनस 2 इंटू ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ओ सर आठवलं, ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय आणि ते ए डॉट बी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. मॅग्निट्यूड ऑफ ए इज 1, मॅग्निट्यूड ऑफ बी इज 1 मायनस 2 इंटू ए डॉट बी ची व्हॅल्यू आली -1/2. सो हे झालं 2, हे मायनस मायनस झालं कॅन्सल, हे झालं कॅन्सल. 2 + 1 याची व्हॅल्यू किती आली? 2 याची व्हॅल्यू आली 3. पण व्हॅल्यू 3 आहे का फायनल आन्सर? नाही. अरे आपण काय केलंय, स्क्वेअर काढलाय ना, आपल्याला तर फक्त मॅग्निट्यूड काढायचं आहे, ए मायनस बी काढायचं आहे. सो त्याची व्हॅल्यू येणार √3. सो आन्सर विल बी √3. सो अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. अशा प्रकारे फायनली ऑफिशियली वेक्टर चॅप्टर 100% कव्हर्ड हे मी डिक्लेअर करतो आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण लाईन आणि प्लेन या टॉपिकवरती क्वेश्चन अपलोड करायला सुरुवात करूया.